सुरुवात करूया. सुखाभाव बैठक स्थिती. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. पाठीचा कडा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरं रिलॅक्स. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं निरीक्षण करूया. देहधारणा. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. कपाळावर कोणतीही आटी नाही. चेहरा शांत. जाणीव श्वासाकडे. प्राणधारणा. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध आहे. हे आपलं आपण तपासून पाहूया. आपल्या वर्गाला सुरुवात करण्याआधी करणार आहोत ओंकार. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना आपण एकत्रित बोलूया. सुरुवात करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून आपल्या गुरुजनांचं आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि आपल्या वर्गाला सुरुवात करण्याआधी गणेशाचं स्मरण. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. अलगद आपली मान थोडीशी पुढे झुकूया. मनोभावे वंदन. मनामध्ये भक्तिभाव लीन भाव. सावकाश मान सरळ करायची आहे. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. हस्तमर्दन. पामिंग. आणि निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना डोळ्यांच्या स्नायूंना अलगदपणे आपले दोन्ही हात फिरून घेऊया. अगदी सावकाश. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. हरिओम. आपलं स्वागत आहे आजपासून सुरू होणार आहे ह्या आपल्या नवीन वर्गामध्ये. जुलैचा हा आपला 19वा वर्ग चालू आहे. तर थोडक्यात इंट्रोडक्शन देते मी. माझं नाव योगिता सकपाळ आणि मी घंटाळी मित्रमंडळ ठाणे येथून माझी योग शिक्षकाची जी पदवी आहे म्हणजेच योग टीचर ट्रेनिंग डिप्लोमा हा माझा मी घंटाळी मित्रमंडळ मधून केलेला आहे. आणि त्याचबरोबर MA इन योगशास्त्र ही ही पदवी मी कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून 2021 मध्ये मी हे पास आउट झाले. सध्या माझी YCB आयुष मंत्रालयाची योग थेरपिस्टची लेवल 6 चालू आहे. योग साधनेचा प्रवास हा माझा 2016 पासून सुरू झालेला आहे.
15 वर्ष म्हणजे ऍज अ प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या योग साधनेच्या क्षेत्रामध्ये आलेली आहे. मी योग शिकत सुद्धा आहे आणि शिकवत सुद्धा आहे. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आज आपण एकमेकांच्या समोर आहोत. हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर हे झालं माझं थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन. काही गोष्टी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगायच्या असतात आपल्या वर्गाच्या पहिला जेव्हा आपला असतो दिवस त्यावेळेला. तर सगळ्यात मध्ये जशी मी तुम्हाला माझी ओळख करून दिली तशी तुम्हीही तुमची थोडक्यात ओळख करून द्या, की तुम्ही कुठून आहात किंवा तुम्हाला कुठली व्याधी आहे का, कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे. आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच असतो, आपलं शरीर आणि मन स्वस्थ राहणं. हा आपला योग साधनेचा सगळ्यांचाच एम आहे. पण तरीही जर कुठली व्याधी असेल, कुठल्या खास कारणासाठी तुम्ही वर्ग जॉईन केला असेल, कुठलं ऑपरेशन झालं असेल, तर ते तुम्ही थोडक्यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला हे सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. जेणेकरून पुढे जी काही आपण आसनं शिकणार आहोत त्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठले कॉन्ट्राइंडिक्शन्स असतील तर ते मला त्यावेळेला सांगता येतील. ही एक सूचना. दुसरं म्हणजे आता मी जो माईक लावलाय, या माईकमुळे फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जातोय. तुमचे कोणाचेच आवाज माझ्या इथे येत नाहीयेत. तर तुम्हाला जर कुठली अडचण असेल किंवा जर काही समजलं नाही, तर तुम्ही तिथे चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. ते आसन मी पुन्हा शिकवू शकते किंवा जे काही शंका असेल त्या क्वेरीचा आपण त्या त्या वेळेला सॉल्व्ह करत जाऊ. तर आता मला तुम्ही तुमची थोडक्यात ओळख करून द्या. तुम्ही कुठे आहात आणि किंवा कुठला व्याधी असेल किंवा जे काही तुमचे आजार किंवा ऑपरेशन झालं असेल तरी सांगा. मी माझा माईक इथे काढते आणि मग आपण वर्गाकडे आपला वळूया. आणि स्टार्टिंगला सर म्यूट करून ठेवतात सगळ्यांना. तर मी आता तुम्हाला अनम्यूट करते. आता मी अनम्यूट केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना, तर तुम्ही एक एक अने बोलू शकता. ओके. हा. नमस्कार मॅडम. हरी. तुषार देशमुख बदलापूर मधून बोलतोय. ओके. इथे आवाज येतोय? हो येतोय. ऍक्च्युली मला योगा शिकायची आवड आहे, पण टाइम म्हणजे जॉबच्या ह्याच्यामुळे मला जाता येत नव्हतं. तर सरांनी मला चांगली अपॉर्च्युनिटी दिली की ऑनलाईन शिकण्याची. ओके. तर जॉईन केले. अच्छा, तुम्ही सरांचे विद्यार्थी आहात का? हो, मी सरांचा विद्यार्थी. ओके, स्वागत आहे आपलं. आणि काही व्याधी वगैरे काही नाहीये ना? नाही मॅडम. ओके. हरिओम, स्वागत आहे. बदलापूर म्हणजे तुम्ही जवळचेच आहात, इथलेच मुंबईचेच आहात. ओके, ठीक आहे. तुम्ही आता म्यूट होऊ शकता. ओके, मेघाताई. नमस्कार मॅडम. हरिओम. माझं नाव मेघा तिकटे. मी पुण्यावरनं बोलतेय. ओके. मला पण जॉबमुळे जमत नाही योगा करायला, पण सकाळचा टायमिंग हा आता सध्या मला ऍडजस्ट झालाय म्हणून मी करते. मला ओके. कुठल्या व्याधी नाही येत आणि अच्छा. हेल्दी. थँक्यू. ओके. हरिओम. हरिओम. प्रभाताई, तुम्ही अनम्यूट होऊ शकता. तुम्हाला केलं. नमस्कार, हरिओम. मी प्रभा डोंगरे, मुंबई अंधेरी इथून आहे. अच्छा. आणि मला हा क्लास जॉईन करण्याचा उद्देश म्हणजे मला माझं स्वतःचं मेंटल अँड फिजिकल हेल्थ दोन्ही मला इम्प्रूव्ह करायचे आहेत. आणि त्यासाठी मी जॉईन केलं आहे. आणि मला व्याधी फक्त थायरॉइड आहे. ओके. त्यासाठी ते एक माझा उद्देश आहे की तिथे थोडंसं कंट्रोल होईल म्हणजे. ओके. आणि थायरॉइडचं काही ट्रीटमेंट वगैरे चालू आहे का, म्हणजे गोळ्या वगैरे? हो हो, थायरोनॉम 50 चालू आहे माझी गेले 12 वर्ष. 12 वर्ष. ओके. हो. म्हणजे तुम्हाला ही गोळी सतत चालू असते की काही? हा, नाही, सकाळी एक रोज घ्यावीच लागते एकदा. ओके. ओके, ठीक आहे. स्वागत आहे आपलं. थायरॉइड साठी सुद्धा बरीचशी आपल्याला आसनं आहेत ती मी तुम्हाला सांगेनच त्या त्या वेळेला. हो. कुठली आपल्याला करायची आहेत ती. स्वागत. जर काही समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता. हो हो, नक्कीच. फर्स्ट डे ना. अदिती ताई. बोलू शकता. हा, मी पुण्यावरून बोलते आणि मलाही म्हणजे पहिल्यापासून काहीतरी शरीराच्या फिटनेससाठी आणि लाईफस्टाईल म्हणजे पूर्ण वेळ ऑफिस मध्ये बसूनच आहे, तर एक चांगलं फिटनेस साठी मी योगाचा क्लासेस सर्च करत होते.
तर इंस्टाग्रामवरती आपला रेफरन्स मिळाला आणि मला कोणतीही व्याधी नाही. हरिओम, स्वागत आहे. आणि कुठून आहात तुम्ही? पुण्यावरून. पुण्यावरून. आणि सर्व्हिस कुठली करता? मी IT इंडस्ट्रीमध्ये आहे. अच्छा, म्हणजे त्यामुळे तुमच्या थोड्याशा वेळा फ्लक्च्युएट होत असतील, बरोबर? बरोबर. ओके ओके, ठीक आहे. स्वागत आहे. हरिओम. धन्यवाद. हरी. 1 2 3 तुमचं नाव सांगाल का? तुमच्या इथे 1 2 3 4 5 6 असं दिसतंय. तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता सर. हरिओम. थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि काही व्याधी वगैरे असेल तर सांगा. आणि तुमचं नाव इथे दिसत नाहीये म्हणून हा. हरिओम, आवाज येतोय तुम्हाला? 1 2 3 4 5 6 हे जे नाव आहे. हा, फक्त थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन करून द्या आणि कुठली व्याधी असेल तर सांगा. हा, आवाज येत नाहीये. माझा येतो मॅम आवाज तुम्हाला? येतो. आला 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 आवाज येतोय आला. आवाज? हो. माझं नाव अनिल शंकर सोनवणे मॅम. हा. मी युनिसेफ मध्ये असतो, घाटघर हायड्रो पॉवर स्टेशन. ओके. मला एकदम आपले घाटघर म्हणजे तुमचा येतोय मॅम मला आवाज. हा, फक्त तुमचा थोडासा मध्ये कटकट हॅलो. होत. हा. इथे थोडा रेंजचा प्रॉब्लेम असतो मॅम, म्हणजे रिपोर्ट एरिया मध्ये पडा मी. ओके ओके, ठीक आहे. फक्त जर तुम्हाला काही हा. थोडासा रेंजचा डिस्टर्बन्स आहे, त्यामुळे आवाज पूर्ण क्लिअर येत नाहीये. जर तुम्हाला काही व्याधी असेल किंवा कुठल्या गोळ्या ट्रीटमेंट वगैरे चालू असेल तर ते तुम्ही ते चॅट बॉक्स मध्ये मला पर्सनली टाका. मग त्याप्रमाणे आपण पुढचे जर काही हे म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेशन असतील ते येस तुम्हाला मॅम. त्यावेळेला सांगता येतील. ठीक आहे. हा, येस आता मॅम. ठीक आहे. मी तुम्हाला म्यूट करते. हा, आता मी माझा माईक इथे लॅपटॉपला जॉईन करते, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला येईल पण तुमचे आवाज मला येणार नाहीत. जर कुणाला काही नाही समजलं, काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका, आपण त्या वेळेला सॉल्व्ह करू. आता ऍक्च्युली आपला हा आजचा पहिलाच वर्ग आहे. नवीन नवीन अजून ऍडमिशन चालू आहेत. या वेळेला थोडासा आम्हाला आमच्या पर्सनल इश्यूमुळे वर्ग म्हणजे चालू करायला थोडासा वेळ झालाय. त्यामुळे अजून ऍडमिशन आपले चालूच आहेत. पण तरीही आपण आपला जो फ्लो आहे तो व्यवस्थित चालूच ठेवणार आहोत. इथे अजून एक सर जॉईन झालेले आहेत. तर डोंगरे सर, तुम्ही पण तुमचं थोडक्यात इंट्रोडक्शन किंवा जर तुम्हाला काही व्याधी वगैरे असतील तर त्या चॅटबॉक्स मध्ये मला पर्सनली टाका. ओके, मी तुम्हाला अनम्यूट करते, तुम्ही बोलू शकता. येतो आवाज? नमस्कार, माझं नाव नागेश डोंगरे. बाय प्रोफेशन मी सेन्सर मार्केटिंग मध्ये आहे. वा. पण माझं स्वतःचा व्यवसाय आहे जो स्पेशली लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहे. अच्छा, मी लोकांना देशी अंडी प्रोव्हाइड करतोय. काय प्रोव्हाइड करता? देशी अंडी. ओके, गुड गुड. अच्छा, हे आमचं देसी एगर्स नावाची कंपनी आहे ओके. आणि त्या माध्यमातून लॉकडाऊनच्या नंतर सुरू केलेलं आहे. अच्छा, आणि कुठे आहे हे? अंधेरी, मुंबई. मुंबईमधून. ओके, गुड. स्वागत आहे. आणि काही व्याधी किंवा काही ट्रीटमेंट वगैरे चालू आहेत का तुमच्या? नाही तेवढं नाही, पण बीपी थोडासा हाय ओके. आणि त्या संदर्भात औषध टॅबलेट असते, अच्छा, दर रात्री घेत असतो. ओके, बरं. स्वागत आहे आपलं. पहिला दिवस थोडासा आपल्या इंट्रोडक्शन मध्ये जातो. बरं, आता मी वर्गाला आपल्या सुरुवात करते. तर थोडक्यामध्ये एक योग साधनेचं तुम्हाला इंट्रोडक्शन देते, पहिल्या दिवशी देतेच. आणि त्याचबरोबर आपला आता आपला ग्रुप जॉईन एक फॉर्म झालेला आहे, सरांनी आपला केलेला आहे. तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला योग म्हणजे काय किंवा कुठले प्रकार आहेत आणि आपण काय करतो हे मी तुम्हाला त्या वेळेला ग्रुपवरती पाठवत जाईल. इथे जास्त थिओरिटिकल पार्ट आपण घेत नाही. आपला जास्त भर जो आहे हा प्रॅक्टिकली असतो. तर फक्त थोडक्यामध्ये ओळख करून देते की आपण हा योग का करतो किंवा याच्या मागचा जो इतिहास आहे तो काय आहे.
योग ही आपली प्राचीन भारताची देणगी आहे आणि जी आपल्या सगळ्यांना वारसाने मिळालेली आहे. आता जो आपण सध्या योग करत आहोत हा मुनी पतंजलींनी आपल्याला सांगितलेला अष्टांग योग आहे. आपल्या भारतामध्ये जेवढ्या काही इन्स्टिट्यूट योग साधना करतात तर त्याचे सगळे जण हा अष्टांग योग फॉलो करतात. याच्यामध्ये एकूण 8 पायऱ्या आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर याच्यामध्ये यम आणि नियम जे आहेत ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, यम जे आहेत हे सामाजिक जेव्हा आपण जीवन जगत असतो त्यावेळेला आपल्याला कुठले नियम म्हणजे कुठले रूल्स आपल्याला फॉलो करायचे असतात, जसं की कुणालाही म्हणजे अहिंसा आहे किंवा सत्य नेहमी खरं बोलावं, या प्रकारचे त्यांनी 5 आपल्याला यम सांगितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर नियम हे सुद्धा 5 प्रकारचे आहेत. याच्यामध्ये ते आपल्याला सांगतात की आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व आपण कसे ग्लो करू किंवा आपण स्वतःला कसं अधिक उन्नत करू हे या नियमांमध्ये त्या मुनी पतंजलीने आपल्याला सांगितलेलं आहे. ज्या वेळेला आपण यम नियम व्यवस्थित फॉलो करतो तेव्हा नंतर ते आपल्याला सांगतात आसनं कशी करायची. तर आसनांसंबंधी त्यांनी आपल्याला एकूण 3 सूत्र जी आहेत ही सांगितलेली आहेत. मुनी पतंजलींचा पातंजल योगसूत्र नावाचा एक छोटासा एक ग्रंथ आहे किंवा ह्याला योग दर्शन शास्त्र असंही म्हटलं जातं. तर ह्या पातंजल योगसूत्रामध्ये एकूण 4 पाद येतात. त्याच्यामधला पहिला जो पाद आहे हा आहे समाधी पाद, मग येतो साधन पाद आणि विभूती पाद आणि मग कैवल्य पाद. तर त्याच्यामध्ये साधन पाद जो आहे ह्या साधन पाद मध्ये त्यांनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे, जो मी तुम्हाला एकूण आता 8 पायऱ्या सांगितल्या. तर ह्या आसनांसंबंधी त्यांनी आपल्याला 3 सूत्र सांगितलेली आहेत आणि ही 3 सूत्र आपल्याला वेळोवेळी लक्षात ठेवायची असतात. तर पहिलं सूत्र ते काय सांगतात, स्थिर सुखमासनम. म्हणजे आपण जी बैठक घेतोय, आता आपण सगळ्यांनी साधी मांडी घातली बरोबर, कुठलीही जी आपण बैठक घेतो त्या बैठकीमध्ये आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे. स्थिर सुखमासनम हे त्यांचं पहिलं सूत्र. दुसरं सूत्र ते सांगतात प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्या. म्हणजेच काय तर आपल्याला कमीत कमी प्रयत्नांमध्ये म्हणजे कुठेही अट्टाहास न करता ओव्हर ट्राय न करता आपली शरीराची जी क्षमता आहे, आपली फिजिकल जी काय म्हणतात कॅपॅबिलिटी आहे त्याप्रमाणे आपल्याला आसनं करायची असतात. अशा प्रकारे जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप आसनं करतो त्यानंतर ते तिसरं सूत्र आपल्याला सांगतात ततो द्वंद्वानी भिघातः. म्हणजेच काय तर तुम्ही अशा प्रकारे जेव्हा आसनं करता तेव्हा आपण जेव्हा नेहमीचं आयुष्य जे आपण जगत असतो त्याच्यामध्ये सुख दुःख आनंद जय पराजय अशा प्रकारचे जे काही आपण अनुभव घेत असतो त्या अनुभवामध्ये आपण थोडंसं न्यूट्रल राहतो म्हणजे समतोल राहतो. जेव्हा आपण आपल्या शरीरावरती आपलं कंट्रोल राहतं तर त्याचबरोबर आपलं मन सुद्धा त्या कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होते आणि म्हणून मग आपलं शरीर आणि मन हे थोडंसं समतोल राहतं. म्हणजे जरी खूप आनंदाची स्थिती असली तरीही आपली मानसिक स्थिती व्यवस्थित समतोल असते आणि कितीही दुःख झालं तरीही आपली स्थिती ही समतोल असते. पण ह्या सगळ्या स्थितीचा आपल्याला अनुभव येण्यासाठी किंवा आपण याच्यामध्ये जेव्हा प्रवेश करण्यासाठी आधी आपल्याला ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे आसनं याच्यामध्ये आपल्याला दृढ राहणं किंवा स्थिर राहणं हे जमायला पाहिजे. ऍक्च्युली योगशास्त्राचं जे उद्देश आहे हे कैवल्य आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी फार कमी म्हणजे स्पर्धा होत्या किंवा आत्तासारखं जे आधुनिकीकरण आहे ते नव्हतं. त्यामुळे पूर्वी कैवल्य किंवा मोक्ष प्राप्ती म्हणून योग साधनेकडे पाहिलं जायचं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. सध्या आपलं शारीर आणि मन हे स्वस्थ राहणं हे आपलं योगशास्त्राचा महत्वाचा उद्देश आहे. त्याच्यानंतर पतंजली मुनी सांगतात प्राणायाम. प्राणायामाबद्दल सुद्धा त्यांनी आपल्याला 3 सूत्र सांगितलेली आहेत ही आपण नेक्स्ट वीक मध्ये बघणार आहोत. सध्या आपण फक्त आसनांवरती फोकस करतोय. प्राणायाम जो आहे हा आपण आपल्या दुसऱ्या सेकंड वीक पासून घ्यायला सुरुवात करतो. आता मी फक्त थोडक्यामध्ये आपल्या वर्गाची रूपरेषा काय आहे ही तुम्हाला सांगते. तर पहिल्या वीक मध्ये आपण आपला मेन वर्ग कसा आहे बेसिक टू ऍडव्हान्स. पहिला आठवडा आपण बेसिक आसनं शिकतो. त्याच्यानंतर सेकंड वीक मध्ये थोडीशी आपली ऍडव्हान्स आसनं सुरू होतात. तिसऱ्या आठवड्यापासून आपले सूर्यनमस्कार सुरू होतात आणि त्याचबरोबर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जी काही ऍडव्हान्स आसनं आहेत ती आपण घेतो. चौथ्या आठवड्यामध्ये आपली 3 आठवडे आसनं जी आहेत जी आपण जो आपला स्ट्रक्चर आहे वर्गाचा तो आपला शिकवून झालेला असतो.
त्यामुळे चौथ्या वीकमध्ये आपण वेगवेगळ्या सिस्टीम वरती आसनं घ्यायला सुरुवात करतो. जसं की श्वसन संस्था आहे, किंवा आपल्या पाठीचा मणका अधिक फ्लेक्झिबल कसा होईल, जसं की आपलं डायजेशन कसं चांगलं होईल, या प्रकारे आपण मग चौथ्या आठवड्यामध्ये आपली साधना होते. आपल्या पूर्ण वर्गामध्ये आपण एक मेडिटेशन घेतो. हे मेडिटेशन म्हणजे एक शुद्धिक्रिया सुद्धा आहे आणि ते मेडिटेशन सुद्धा आहे. अशा 2 प्रकारामध्ये ते विभागलेलं आहे किंवा ते कंपाईल केलेलं आहे. आणि त्याला त्राटक हे म्हणतात. त्राटक जी ही शुद्धिक्रिया आहे, ही आपण वर्गाच्या सुरुवातीला सुद्धा घेतो. म्हणजेच ओमची प्रतिमा आता सुरुवातीला जे जॉईन झाले होते लवकर, त्यांना दिसलं असेल की ओमचं प्रतिमा तिथे होती. तर ह्या ओमच्या प्रतिमेकडे एकदा आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो, तिचं निरीक्षण करतो, आणि हीच प्रतिमा आपण बंद डोळ्यांनी सुद्धा आपल्या नजरेसमोर पाहतो. तर ह्याला म्हणतो आपण बहिर आणि अंतरत्राटक. ही झाली आपली नेत्रशुद्धी. आपले डोळे सुद्धा आपलं जे मन आहे हे सतत अस्थिर असतं, बरोबर. सतत एकामागून एक विचार येत असतात, आणि तशीच आपली पापण्यांची सुद्धा सतत उघडझाप होत असते. तर जेव्हा आपण स्थिर राहू, आपलं मन बॅलन्स राहील, तेव्हा आपलं मन तेव्हा आपण जेव्हा आपलं म्हणजे काय म्हणता येईल, जेव्हा आपली कॉन्सन्ट्रेशन जे आहे, म्हणजे आपली एकाग्र क्षमता जशी वाढते, तसं आपलं मन सुद्धा शांत व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपला योग साधनेचा सगळ्यात महत्वाचा उद्देश हा आहे की आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, आपली एकाग्रता वाढणं हे महत्वाचं आहे, आणि त्याचबरोबर आपलं मन सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये राहणार आहे. तर ही झाली आपली थोडक्यात योग साधनेबद्दलची ओळख, आणि त्याच्याबद्दल जे जे काही इन्फॉर्मेशन असतील त्या मी तुम्हाला वेळोवेळी ग्रुपवरती पाठवत जाईल. तर आता आपण सुरुवात करणार आहोत. तर जेव्हा आपण वर्गाला बसतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी काही मुद्रा करायच्या असतात. तर त्या मी तुम्हाला आता एक एक दाखवते पुढे. तर सुरुवातीला जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो, हा, तर श्वसन मार्ग शुद्धी जी आहे ही कपालभातीची आधीची पायरी आहे, बेसिक. त्याच्यानंतर आपण कपालभाती जी आहे ही ऍडव्हान्स करायला सुरुवात करतो. तर ह्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन मी तुम्हाला आधी सांगते, की ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, म्हणजे खूप अगदी प्रमाणाच्या बाहेर ज्यांना 2-3 म्हणजे 1 किंवा 1.5 गोळी जर ब्लड प्रेशरची असेल, तर त्यांनी कपालभाती कृती करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त श्वसन मार्ग शुद्धी करायची. तर ही कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त हे एक लक्षात ठेवायचं, की ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे किंवा मायग्रेनचा त्रास आहे, प्रचंड म्हणजे डोळ्याचे बघा कधी कधी नंबर खूप जास्त असतात, तर त्यांनी सुद्धा हे कपालभाती जी कृती आहे ही करणं टाळायचं आहे. तर त्यांच्यासाठी जो उपाय आहे तो म्हणजे श्वसन मार्ग शुद्धी, एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करणं. तर सुरुवातीला आपण घेतो श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर आपण घेतो त्राटक, जी नेत्रशुद्धी असते. ओमच्या प्रतिमेचं एकदा उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करायचं, आणि ती ओमची प्रतिमा बंद डोळ्यांनी आपल्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर आपण करतो वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला जो उच्चार असतो हा उच्च पट्टीतला असतो, अकाराचं प्रमाण जास्त असतं, मकाराचं प्रमाण कमी असतं. दुसरा उच्चार जो असतो हा मध्यम पट्टीतला असतो, अकार आणि मकार समसम प्रमाण. तिसरा जो उच्चार आहे याच्यामध्ये आपल्याला मकाराचं प्रमाण मोठं करायचं असतं आणि अकाराचं प्रमाण कमी असते. हा जो तिसरा उच्चार आहे हा अतिशय महत्वाचा असतो, जो आपल्याला शरीराकडून आपल्या मनाकडे न्यायला मदत करतो. तर हा उच्चार आपल्याला अगदी खालच्या स्वरामध्ये, ती पुटपुटल्याप्रमाणे हा आवाज फक्त आपल्याला यायला पाहिजे इतक्या हळू आवाजामध्ये हा तिसरा उच्चार आपण करतो. चौथा उच्चार जो आहे हा त्याच्यापेक्षाही महत्वाचा, म्हणजे आपल्या बुद्धीकडून आपल्या आत्म्याकडे नेणारा, परमात्म्याशी जी जोड आपण म्हणतो, तर तो असा हा उच्चार आहे चौथा. तर हा आपल्याला मानसिक करायचा असतो. इथे आपल्याला कुठलंही प्रमाण नसेल, मनातल्या मनात आपल्याला हा उच्चार करायचा असतो. तर ही जी म्हणजे नेत्रशुद्धी आहे किंवा वाणीशुद्धी जी आहे ही आपण आठवड्यातून फक्त एकदाच घेतो, कारण की या सगळ्या प्रोसेसला जवळजवळ 9 मिनिटं लागतात. म्हणून आपण फक्त आठवड्यातून एकदाच ही प्रोसेस घेतो. बाकीची जी आपली आसनं आहेत ही आपली रेग्युलर त्या त्या स्थितीमध्ये होत असतात. त्याच्यानंतर असते आपली प्रार्थना, जी आपण रोज बोलतो. तर ती मी तुम्हाला शेअर करते आणि दाखवते की ती प्रार्थना आपण, आणि ती मी ग्रुपवरती सुद्धा शेअर करणारच आहे. ही आहे आपली प्रार्थना. ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्य नियमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला
नमस्कार असतो. तर आपण ही ओंकाराचीच प्रार्थना का घेतलेली आहे? कारण की ओंकार जो आहे हा आपल्या भारतीय संस्कृतीमधला एक बीज मंत्र आहे. बघा, कुठल्याही मंत्राची जी सुरुवात आहे ही ओम पासून होत असते. ओम हे परमेश्वराचं एक अक्षरी रूप मानलं जातं, गणेशाचं रूप मानलं जातं. जेव्हा पृथ्वी तलावर कुठलीही सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा एक नाद ब्रह्म, एक नाद अस्तित्वात होता. तो नाद म्हणजे हा ओंकार आहे. म्हणून हे आपण ओंकाराची प्रार्थना सुरुवातीला घेतो. तर याचे सुद्धा जे काही फायदे आहेत हे मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहेच. त्याच्यानंतर असते ही आपली झाली सुरुवातीची प्रार्थना. प्राणायामाचा श्लोक हा आपण नेक्स्ट वीक मध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण करतो शांती पाठ. शेवटची प्रार्थना, क्लोजिंग प्रेयर ही आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. तर याचा अर्थ असा आहे की ज्या पूर्णत्वापासून हे परब्रह्म निर्माण झालेलं आहे किंवा ही सृष्टी निर्माण झालेली आहे, त्या पूर्णत्वाला मी माझी संपूर्ण साधना जी आहे ही अर्पण करत आहे. माझं जे संपूर्ण माझा जो राग द्वेष अहंकार जो काही आहे तो मी ह्या पूर्णत्वासमोर समर्पित करत आहे. असा ह्या शांती पाठाचा थोडक्यात अर्थ आहे. आणि ओम शांती शांती म्हणजेच काय, तर आपली जी त्रिविध दुःख आहेत, म्हणजेच आपलं आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक अशा त्रिविधही तापातून आपली मुक्ती होईल, हे या शांती पाठाचा अर्थ आहे. म्हणजे आपण काय बोलतो किंवा काय करतो ते आपल्याला समजणं महत्वाचं आहे, म्हणून मी तुम्हाला हे थोडक्यात इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या वर्गाला. तर आपल्याला काही मुद्रा फॉलो करायच्या असतात. तर पहिली जी मुद्रा आहे ती म्हणजे आपण करतो द्रोण मुद्रा. तर ह्या द्रोण मुद्रेसाठी आपल्याला साधी बैठक घालायची असते. उद्यापासून आपण पद्मासन, अर्ध पद्मासन जे काही आहे ते आपण शिकणार आहोत. आता फक्त आपण ज्या बेसिक ज्या आपल्या कृती आहेत त्या बघणार आहोत. तर इथे साधी बैठक घालायची आणि हातांची द्रोण मुद्रा म्हणजेच काय, आपली जी 5 बोटं आहेत ती पूर्णपणे अशी जॉईन करून घ्यायची आणि त्याचा कप करायचा. कप अशी फोल्ड करायची, बरोबर. हा, आणि हे जे आपले हात आहेत हे आपल्या असे गुडघ्यावर ठेवायचे. आपल्या ज्या गुडघ्याच्या वाट्या आहेत त्या वाट्या कव्हर करायच्या आपल्या हाताच्या तळव्यांनी. ही झाली आपली द्रोण मुद्रा. बरं, आता जेव्हा आपण ह्या द्रोण मुद्रेमध्ये बसतो तेव्हा नकळत आपण आपले असे हात ताठ ठेवतो. जेव्हा आपण आपले हात असे ताठ ठेवतो ना, तेव्हा त्याचा प्रेशर जो आहे हा आपल्या पाठीच्या कण्याला जातो. नकळत आपला पाठकणा सुद्धा तिथे तो प्रेशर घेत असतो. म्हणून आपले हात जे आहेत, हाताची जी कोपरं आहेत ही आपल्या शरीराच्या जवळ ठेवायची. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, हा, या प्रकारे. म्हणजे आपला पाठीचा कणा जो आहे हा आपला स्थिर राहतो, तिथे जास्त प्रेशर येत नाही. जेव्हा आपण अशी सरळ ठेवतो तेव्हा पाठीच्या कण्याला प्रेशर येतो. म्हणून आपली हातांची कोपरे जी आहेत ही आपल्या शरीराच्या जवळ असतील. पाठकणा मात्र आपला सरळ असेल, समस्थितीमध्ये असेल. आणि आपली मान मध्यभागी, आपली जी हनुवटी आहे ही जमिनीला समांतर. म्हणजे नकळत आपण आपली अशी मान वर होते किंवा थोडीशी अशी खाली होते, तर तसं न करता ती जमिनीला समांतर असेल आपली हनुवटी. चिन पॅरलल टू द फ्लोर. ठीक आहे, ही झाली आपली द्रोण मुद्रा. हातांचे कप करायचे, गुडघ्याची वाटी जी आहे ती कव्हर करायची आणि हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. ही झाली आपली द्रोण मुद्रा. त्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा. तर इथे आपला अंगठा आणि पहिलं बोट जे आहे त्यांची जी टोकं आहे ती एकमेकांना अशी जुळवून घ्यायची, बरोबर. हाताची तीनही बोटे जी आहेत ही अर्धवट मिटलेली असतील, ती अशी ताठ न ठेवता अर्धवट मिटलेली सैलसर असते, बरोबर. आणि पुन्हा हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला म्हणजे आकाशाच्या दिशेला, आणि हाताचा जो आपला मागचा भाग आहे तो आपल्या गुडघ्यांवर. इथे सुद्धा आपल्याला हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवायची आहेत. नकळत हात असे ताठ होतात, तर तसं न करता हाताची कोपरं शरीराच्या जवळ, बरोबर. ही झाली आपली ज्ञानमुद्रा. ह्या ज्ञानमुद्रेमध्ये सुद्धा काही गमती जमती म्हणण्यापेक्षा काही गोष्टी दडलेल्या आहेत, ह्या आपण पुढे हळूहळू पाहणारच आहोत. ही झाली ज्ञानमुद्रा, कळली प्रत्येकाला. सुरुवातीला आपण द्रोण मुद्रा केली, आता ही आहे आपली ज्ञानमुद्रा. या ज्ञानमुद्रेमध्ये आपल्याला ओमची जी आपण वाणी शुद्धी पाहिली, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार,
ते सुद्धा करायचे असतात. आणि त्याचबरोबर ओमचा आपण सलग 3 उच्चार करतो एका लागोपाठ एक, त्यावेळेला सुद्धा आपल्याला ही ज्ञान मुद्रा करायची असते. ठीक आहे. त्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. नमन मुद्रा जी आहे ही आपण जेव्हा आपली सुरुवातीची प्रार्थना होते त्यावेळेला केली जाते, आणि त्याचबरोबर जेव्हा आपला वर्ग संपतो, शांतीपाठ आपण घेतो, त्यावेळेला सुद्धा आपण ही नमन मुद्रा करतो. तर ही कशी करायची आता बघून घ्या. आता ही नमन मुद्रा दाखवण्याआधी एक तुम्हाला छोटीशी सूचना करते की आपला हा ऑनलाईन वर्ग आहे, बरोबर. तर ह्या वर्गामध्ये जेव्हा मी तुम्हाला एखादं आसन दाखवेल किंवा एखादी कृती दाखवेल, तर ही कृती आधी बघून घ्यायची, ते आसन आधी बघून घ्यायचं, आणि मग आपण ते एकत्रित करणार आहोत. मी करत असताना कुणीही करायची घाई करू नका, तो डेमो व्यवस्थित बघत जा आणि त्याच्यानंतर आपण एकत्रित करणार आहोत. कारण की आपला ऑनलाईन वर्ग आहे, तुम्ही तिथे काय करताय, कुठे दुखापत होते हे मला पटकन दिसणार नाही. म्हणून आधी माझा तुम्ही जो मी कशा प्रकारे ते आसन करते हे बघत जाऊया, आणि मग आपण एकत्रित करूया. त्याच्यानंतर अजून एक सूचना देते, ती म्हणजे की आता आपला कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा आजपासून. कारण की आपल्याला एकूण 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. एक म्हणजे बैठक स्थिती, त्याच्यानंतर उभं राहून, मग आपल्याला पाठीवर पडून आसनं करायची असतात, आणि पोटावर पडून आसनं करायची असतात. या 4 स्थितीमध्ये आपण व्यवस्थित दिसले पाहिजेत अशा प्रकारे आपण आपला डिव्हाइस जो आहे हा व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा. अगदीच काही नेटवर्क इश्यू असेल तर तुम्ही तुमचा कॅमेरा बंद केला तरीही चालेल, आणि तुम्हाला अगदीच नाही समजलं तर तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये सांगा, मग मी तुम्हाला त्या गोष्टी सॉल्व्ह करू शकते. तर ह्या सगळ्या ह्या ज्या सूचना आहेत या महत्वाच्या पाळायच्या आहेत. आणि अजून एक देते सूचना, ती म्हणजे की तुम्हाला ह्या सगळ्या वर्गाचं रेकॉर्डिंग मिळणार आहे. पण ते कधी, जेव्हा ह्या महिन्याचा शेवटचा वर्ग होईल त्यावेळेला तुम्हाला ह्या वर्गाचे रेकॉर्डिंग्स आणि सर्टिफिकेट्स मिळतील. आपण प्रत्येक दिवशी रेकॉर्डिंग्स पाठवत नाही. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे आमचा आधीचा असा अनुभव आहे की रेकॉर्डिंग्स मिळतं त्यामुळे लोक जॉईन होत नाहीत, रेकॉर्डिंग्स वरती ते अवलंबून राहतात. पण जेव्हा आपण लाईव्ह करतो, फेस टू फेस करतो, त्याचा एक आनंद आहे किंवा त्याचा जो कॉन्फिडन्स आहे हा वेगळा असतो. तसंही आपल्याला युट्यूब वरती बरेचसे व्हिडिओ मिळतात आणि ते आपण करू शकतो. पण जेव्हा आपण एखाद्या वर्गाला ऍडमिशन घेतो आणि त्याचा जो आपण जे लाईव्ह करतो, प्रत्यक्षात करतो, त्याचं महत्व हे वेगळंच असतं रेकॉर्डिंग पेक्षा. त्यामुळे शक्यतो तरी वर्ग स्टार्टिंग टू एंड अटेंड करण्याचा प्रयत्न करा. कधी कधी आपल्याला प्रत्येकाला कामं असतात, तर एखाद्या दिवशी जर वर्ग मिस झाला तरी काही हरकत नाहीये, पण शक्यतो तरी तुम्ही स्टार्टिंग टू एंड जॉईन राहण्याचा प्रयत्न करा. तर ही थोडक्यात मी जसं मला आठवतं तसं मी तुम्हाला सांगतेय. तर आता आपण बघूया नमन मुद्रा कशी केली जाते. आता इथे जर कोणाला पाठीची दुखणी असतील किंवा कुठलं ऑपरेशन झालं असेल पोटाचं, नुकत्याच 6 महिन्यापूर्वी कुठल्याही प्रकारची जर शस्त्रक्रिया झाली असेल, तर त्यांनी ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. तर ही कशी करायची, आपले हात जे आहेत हे असे जोडून घ्यायचे. हाताची जी कोपरं आहेत ही पूर्णपणे जमिनीला समांतर आहे. ठीक आहे. आता मी थोडीशी क्रॉस होते. आता हे जोडलेले हात आपल्याला डोक्याच्या दिशेने असे वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात आणि कपाळ, हाताची कोपरं जमिनीवर. बघा, सीटचा भाग न उचलता आपण पुढे झुकलेलो आहोत. सीटचा भाग न उचलता पुढे झुकायचा आहे, यथाशक्ती प्रयत्न. सुरुवातीला आपण जी नमन मुद्रा करतो ते आपण आपल्या वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेतो, आणि एंडला आपण आपल्या वर्गाची सांगता जी आहे ती पुन्हा एकदा ओमच्याच आशीर्वादाने करतो. आणि मग पुन्हा उलट चाल करताना हळूहळू सावकाश वर यायचं, कमरेतनं सरळ व्हायचं, जोडलेले हात पुन्हा छातीपाशी. आता इथे समजा आपल्या पोटाचा भाग वाढलेला असतो, त्यामुळे सीटचा भाग असा वर उचलला जातो. तर तो तसा वर न उचलता तो पूर्णपणे जमिनीवर ठेवायचा. मग आपल्याला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं. समजा आपली कॅपॅसिटी एवढीच असेल तर काही हरकत नाही, हात नाही टेकले जमिनीवर तरीही चालतील, पण सीटचा भाग न उचलता आपल्याला पुढे झुकायचं आहे, आणि कपाळ जे आहे किंवा आपलं डोकं जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं. ही जी मी तुम्हाला आता सूचना सांगितली, ज्यांचा सीटचा भाग उचलला जाईल त्यांच्यासाठी आहे, आणि ज्यांचा सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं आहे. आपले हात, हाताची कोपरं आणि कपाळ जमिनीवर टेकवायचं, संपूर्ण नतमस्तक.
उलट चाल करताना सावकाश वर यायचं आणि आपले हात पुन्हा छातीपाशी असतील आणि आपल्याला हस्तमर्दन माहितीच आहे. पामिंग आपल्या हाताच्या तळव्यांचं असं घर्षण करायचं एकमेकांवरती आणि निर्माण झालेली आपल्या डोळ्यांचे स्नायू, चेहऱ्याच्या स्नायूंना हलकं हलकं टॅपिंग करायचं आणि मग अलगद डोळे उघडायचे. ठीक आहे, हे कळलं. द्रोण मुद्रा आपण पाहिली, त्याच्यानंतर आपण ज्ञान मुद्रा पाहिली आणि आता नमन मुद्रा. ठीक आहे, आणि आता दाखवते श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते आणि मग आपण एकत्रित सुरुवात करू. तर श्वसन मार्ग शुद्धी पुन्हा एकदा कॉन्ट्राइंडिकेशन सांगते की ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, म्हणजे गोळ्या वगैरे चालू असतील, ट्रीटमेंट वगैरे चालू असेल, तर श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती जी आहे ही करणं टाळायचं आहे. तर याच्यामध्ये काय असतं, कपालभातीमध्ये आपण किंवा श्वसन मार्ग शुद्धीमध्ये आपण जो श्वास घेतो तो श्वास आपल्याला फोर्सफुली सोडायचा असतो. बाहेर आपल्याला शिंक येते माहितीये, त्या शिंकताना कसं आपण श्वास बाहेर सोडतो फोर्सफुली, तर तसा हा आपल्याला फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा असतो. तर त्यासाठी आधी आपल्याला आपलं जे नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न आहे हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. तर जे आपलं नॉर्मल जो आपण श्वास प्रश्वास घेतो, तर याच्यामध्ये जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं बोट बाहेर यायला पाहिजे आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा बोट आतल्या दिशेला गेलं पाहिजे. श्वास घेताना बोट बाहेर, श्वास सोडताना बोट आतल्या दिशेला. हे आजपासून लक्षात ठेवायचं. आपला जो योग आहे तर हा योग जो आहे हा 90% योग आपला जेव्हा आपण आपल्या ब्रीदिंगचं अवेअरनेस आपल्याला जेव्हा येतं ना, त्याच्यामध्ये आपला 90% योग हा पूर्ण होतो. जेव्हा आपलं श्वासाकडे जेव्हा आपलं लक्ष राहतं तेव्हा आपलं मन सुद्धा शांत राहतं. म्हणजे बघा कधी कधी कसं होतं, आपण खूप फास्ट बोलत असतो. हे तुम्ही तर थोडंसं स्वतःकडे थोडं ऑब्झर्व करायला सुरुवात करा. जेव्हा आपण खूप जलद बोलतो तेव्हा आपली श्वासाची गती सुद्धा वाढलेली असते, तेव्हा नकळत तो स्ट्रेस आपल्यावर येत असतो. म्हणून थोडंसं आजपासून श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. त्यामुळे बरोबर मन आपलं शांत होतं, आपली निर्णय क्षमता वाढते, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, श्वासाची गती शांत लयबद्ध होते आणि त्यामुळे आपली जी प्रत्येक कृती आहे ही अगदी व्यवस्थित होते. म्हणजे कुठेही आपल्याला घाई गडबड होत नाही. म्हणून थोडंसं ही एक शिस्त आहे खरं म्हणजे. योग जे आहे हे शरीर आणि मनाबरोबरच ती एक शिस्त सुद्धा आहे, डिसिप्लिन सुद्धा आहे. कारण की मुनी पतंजली त्यांच्या पहिल्याच सूत्रामध्ये असं सांगतात की अथ योगानुशासनम, म्हणजेच मी आता योगाचा जे डिसिप्लिन आहे हे मी आता तुम्हाला पुढे सांगायला सुरुवात करत आहे. हे मुनी पतंजलींचं पहिलं सूत्र आहे. त्यामुळे पहिलं म्हणजे आपल्याला हे शिकलं पाहिजे की योग ही शिस्त आहे. वेळेचं आपल्याला महत्व समजलं पाहिजे. आपण जी कुठलीही काम करतो, मग ते प्रोफेशनली असो, घरी असो, कुठलेही असो, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असणं महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपलं श्वासाकडे लक्ष असणं सुद्धा महत्वाचं आहे. तर आता आपण पहिल्यांदा ब्रीदिंग पॅटर्न आपलं तपासून पाहूया. साधी बैठक घाला, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. द्रोण मुद्रेमध्ये पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी असेल, हनुवटी आपली जमिनीला समांतर. आपल्याला मान कुठेही वर खाली न करता अगदी समांतर ठेवायची. बरोबर. आता सगळ्यांनी आपला उजवा हात आपल्या पोटावर ठेवा. उजवा हात आपल्या पोटावर. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य, कपाळावर कोणतीही आटी नसेल आणि आता आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेरच्या बाजूला येईल आणि संपूर्ण श्वास सोडून देताना आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. श्वास घेताना पोट बाहेर सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडत आतल्या दिशेला. उजवा हात गुडघ्यावर, डोळे अलगद उघडूया. लक्षात आलंय? श्वास घेताना पोट बाहेर आले, श्वास सोडताना आतल्या बाजूला गेले. तर आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी. तर मी तुम्हाला हे का सांगितलं, जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने करीत असतो तेव्हा आपल्याला फोर्सफुली श्वास सोडायचा असतो. फोर्सफुली
म्हणजे थोडस आपल्याला एक हलकासा थोडासा जोरामध्ये तो झटका द्यायचा असतो पोटाला. म्हणून जेव्हा आपण श्वास सोडतो, पोट आतमध्ये जातो, तेव्हा आपण तो इनवर्स स्ट्रोक आपल्याला तो द्यायचा असतो. तर हे मी तुम्हाला दाखवते आधी कसं केलं जातं श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. तर सुरुवात आपण आपल्या उजव्या नाकपुडीपासून करतो. तर डावा हात जो आहे, डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी जी आहे ही आपल्याला सहज बंद करायची असते. जेंटली प्रेस. कुठेही तो आपल्याला असा नाक असा दाबायचा नाहीये, पूर्ण वाकडा करायचा नाहीये. तुम्ही साधं जरी इथे जरी तुमचा अंगठा ठेवलात ना, तरी ती डावी नाकपुडी बंद होते. ठीक आहे, आता मी दाखवते तुम्हाला ही कशी केली जाते. डावी नाकपुडी सहज बंद करायची. जेव्हा आपण उजवीने सहज श्वास भरून घेतो, तेव्हा आपलं पोट किंचितस बाहेर येतं आणि हा श्वास आपल्याला फोर्सफुली सोडायचा आहे. पोटाला आतल्या बाजूला झटका द्यायचा आहे. बघा, पोट जेव्हा आपण आतमध्ये खेचून घेतो, तेव्हा आपल्याला फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. थोडीशी पुढे आली आहे. डावी नाकपुडी बंद करायची. उजवीने श्वास घेतलाय, पोट बाहेर आलंय आणि तो श्वास फोर्सफुली सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. कळलंय कसं केलंय ते? ठीक आहे, आपण करूया, प्रत्यक्षामध्ये करायला सुरुवात करूया. साधी बैठक घाला. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये आहेत. आणि आता डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करूया. बरोबर. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितस बाहेर येत आहे आणि तो श्वास फोर्सफुली सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका द्या आणि श्वास जोरात बाहेर सुद्धा. एक. बरोबर. पुन्हा एकदा श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. दोन. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. अजून 4 आवर्तन करूया. 5, 6, 7, 8. श्वास भरून घ्यायचा. 9. श्वास सोडताना आतमध्ये झटका. डावा हात गुडघ्यावर येऊ दे. डोळ्यालगत पेटवून घेऊया आणि जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जाऊया. आपल्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये जो काही बदल किंवा तिथे जो काही परिणाम झालेला आहे त्याचा अनुभव घेऊया. आजचा पहिला दिवस आहे. थोडस गोंधळल्यासारखं होतं, कृती पटकन लक्षात येत नाही, काही हरकत नाहीये. हळूहळू आपल्याला हे समजणार आहे. आता हीच कृती आपल्याला विरुद्ध बाजूने करायची आहे. पुन्हा एक कॉन्ट्राइंडिक्शन सांगते की जेव्हा आपण ही श्वसन मार्ग शुद्धी करत असतो, कधी कधी म्हणजे जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा आपलं नाक थोडंसं जड होतं, नाकातून पाणी येत असतं, शिंका काही जणांना सुटतात. तर असं जर होत असेल तर सुरुवातीला टाळायचं आहे. म्हणजे जिथे आपण 5 आवर्तन करतो तिथे फक्त 2 आवर्तन करा. किंवा जर सर्दी झाली असेल, नाक सोनलं असेल, तेव्हा सुद्धा ही श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. कारण की आपल्या त्या नाकाला आपल्याला जास्त प्रेशर द्यायचा नसतो. नाकाच्या सायनसचा जर कोणाला प्रॉब्लेम असेल, नाकाचं हाड वाढलेलं असेल, तेव्हा सुद्धा ही कृती करणं टाळायचं आहे. ठीक आहे, आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. जेंटली प्रेस उजवी नाकपुडी. बरोबर. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. आपली जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. पोट किंचितच बाहेर येत आहे आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊया. एक आवर्तन केलं. दुसरं आवर्तन. एक श्वास भरून घेऊया. पोट बाहेर आलाय. श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. पोट आतल्या दिशेला जाईल. 2. श्वास घेऊया. श्वास सोडताना आतल्या दिशेला झटका. 3. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना आतमध्ये हलकासा झटका पोटाला. 4. अशीच अजून 4 आवर्तन आपली आपण करूया. 5, 6, 7, 8. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. डोळे अलगद मिटलेले आहेत. आता आपली जाणीव पुन्हा एकदा डावी नाकपुडी आणि उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा.
तिथला श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव घेऊया. सावकाश डोळे उघडूया. आपण सुरुवातीला जे आहेत आता एकदम रिलॅक्स बसायला हरकत नाहीये. उद्यापासून जो आहे हा आपला वर्ग जो आहे हा श्वसन मार्ग शुद्धी, नेत्र शुद्धी, वाणी शुद्धी अशा प्रकारे आपण सुरुवात करूया. ठीक आहे. तर आता आपण किती 7-18 ठीक आहे. तर आपला जो पहिला आठवडा असतो किंवा 3-4 जे दिवस असतात याच्यामध्ये आपण लुझनिंग एक्सरसाइज या ज्या आहेत हे आपण जास्त घेतो. सूक्ष्म व्यायाम जे आहेत हे आपण जास्त घेत असतो. कारण की आपल्या शरीरामध्ये जे जॉईंट्स आहेत, आपल्या हातांच्या बोटांमध्ये, पायाच्या बोटांमध्ये, मनगटामध्ये, आपल्या गुडघ्यांमध्ये, अँकलमध्ये जे काही जॉईंट्स आहेत हे सुरुवातीला मोकळं होणं गरजेचं आहे. जेव्हा ते मोकळे होतील तेव्हा आसनं जी आहेत ही आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे करता येतील. तर आज आपण बघणार आहोत शयन म्हणजे बैठक स्थितीमधली काही लुझनिंग एक्सरसाइज. तर आपण जेव्हा आसनांना सुरुवात करतो तर प्रत्येक आसनाची सुरुवात जी आहे ही विश्रांती स्थिती आणि मग पूर्व स्थिती आणि मग आसनाकडे वाटचाल अशा प्रकारे होत असते. तर बैठक स्थितीमधली विश्रांती अवस्था बघा कशी असते. दोन्ही पाय जे आहेत हे सरळ करायचे. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल, 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. बरोबर. आणि आपले हात जे आहेत हे मागे ठेवायचे. मान मागे सैल सर सोडायची. ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती अवस्था. ठीक आहे. करूया आता सगळ्यांनी. दोन्ही पाय समोर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. आणि आपले हात जे आहेत ही सीट पासून थोडीशी लांब असतील. एकदम रिलॅक्स राहायचं. पावलं पण अशी विरुद्ध बाजूला सैल सर सोडून द्या जमिनीच्या दिशेने. मान मागे सैल सर सोडा. लक्ष श्वासाकडे देऊया. आपण श्वास घेतोय, सोडतोय. एकदम रिलॅक्स. ही झाली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. वा, बरोबर. आणि आता पूर्व स्थिती म्हणजेच दोन्ही पाय जुळून घ्या. दोन्ही पाय जुळून घ्या एकमेकांच्या जवळ. आणि आपले हात जे आहेत हे सीटच्या बाजूला येते. म्हणजे आपला पाठीचा कणा व्यवस्थित सरळ राहतो. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. बरोबर. आणि आता दोन्ही पावले जी आहेत त्या दोन्ही पावलांची जी 5 बोटं आहेत आपली, त्या 5 बोटांमध्ये आपल्याला एकत्रित ताण द्यायचा आहे. म्हणजे ती बोटं जी आहेत ही सेपरेटली ताणायची आहे. बघा, प्रत्येक बोट आपण सेपरेटली ताणलेलं आहे. बरोबर. आणि मग रिलॅक्स करायचं. रिलॅक्स. पुन्हा एकदा पावलांच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. लक्ष आपल्या पावलांकडे असेल आणि मग रिलॅक्स करायची. बरोबर. पुन्हा ताण द्यायचा. 5ही बोटांमध्ये स्ट्रेच स्ट्रेच ताण आणि मग रिलॅक्स. बरोबर. पुन्हा पावलं जुळलेली आहेत. आणि आता आपल्याला सुरुवातीला अंगठा पहिल्यांदा होल्ड करायचा. त्याच्यावर 4 बोटं येऊ देत. आपला जो चवड्याचा भाग आहे तो आपण फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. अंगठा आपण पहिल्यांदा दुमडून घेतलाय आणि मग त्याच्यावर 4 बोटं ठेवली आहेत. आणि मग ती ओपन करायची आहेत. सावकाश ओपन करा. आणि 4 बोटं पहिल्यांदा आता होल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. चवड्याचा जो भाग आहे तो आपण फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. पुन्हा आपण ओपन करूया. अंगठा सुरुवातीला फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचंय. 4 बोटं फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. बरोबर. छान. आपली जी पायाच्या बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करतोय. बरोबर. रिलॅक्स करायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत. नकळत आपण आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर देतोय जेव्हा आपण पावलांमध्ये काही हालचाल करत असतो त्यावेळेला. तर गुडघे आपल्याला एकदम रिलॅक्स ठेवायचे आहे. आता आपण करूया अँकल जॉईंट्स मध्ये थोडासा ताण आणि प्रेशर. तर सुरुवातीला आपल्याला आपली पावले जी आहेत ही स्वतःकडे खेचून घ्या. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. आणि आता बघा, आपल्या अँकलचा जो खालचा भाग आहे तिथे तुम्हाला ताण जाणवतोय. वरच्या भागावरती प्रेशर जाणवतोय. गुडघ्यावरती सुद्धा तुम्हाला प्रेशर आणि ताण हे दोन्ही जाणवत असेल. बरोबर. आपण पावलं स्वतःकडे खेचून घेतली आहेत आणि आता हीच पावलं जमिनीकडे ताणून घ्या.
आणि आता बघा, अँकल वरती समोरून ताण आलेला आहे, मागच्या बाजूने प्रेशर आहे, आणि हीच अवस्था आपल्या गुडघ्याच्या स्नायूंच्या इथे सुद्धा तुम्हाला जाणवत असते. बरोबर. पुन्हा एकदा वरती येऊया, पावलं स्वतःकडे खेचून घेऊया, सावकाश, आणि मग ती जमिनीकडे ताणायची आहे. आपण अगदी सावकाश कृती करतोय ती यासाठी की जे आपण करतोय, जी स्थिती घेतोय, तिथे आपल्याला कुठे अपेक्षित ताण आणि दाब मिळतोय हे अवेअरनेस आणण्यासाठी आपण हे सावकाश करतोय. बरोबर. सावकाश स्वतःकडे खेचून घ्यायची आणि मग जमिनीकडे ताणायची. बरोबर. स्वतःकडे खेचायची आहे आणि जमिनीकडे ताणायची. थांबूया. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सर सोडा. आपली जाणीव आपल्या अँकल जॉईंट्स कडे घेऊन जाऊया. तिथे प्रेशर होता, स्ट्रेच होता, त्यामुळे तिथे झालेला वेगळेपणा याचा अनुभव घेऊया. योगशास्त्र जे आहे हे अनुभूती शास्त्र आहे. हा अनुभव जो आहे हा आपण स्वतः घेत असतो, स्व अनुभूती शास्त्र आहे. म्हणून थोडस जर आपण याला ब्रीदिंग अवेअरनेस दिला नाही ना तर मग ती एक्सरसाइज होऊन जाते. जेव्हा आपण त्या कृती पटापट करतो ती एक्सरसाइज होऊन जाते. म्हणून थोडस श्वासाकडे लक्ष द्यायचं. तर आता थोडस आपण पाय रोटेट करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. बरोबर. आणि आता आपली हाताची पकड करायची आहे. म्हणजे काय, आपल्या हातांची बोटं अशी गुंफवायची आहेत एकमेकांमध्ये आणि ती आपल्या मांडीच्या खाली द्या. हातांची बोटं गुंफून ती मांडीच्या खाली आपली ती पकड घ्यायची. उजव्या मांडीच्या खाली घ्या. बरोबर. हा. आणि उजवा पाय आधी आपल्याला असा फोल्ड करायचा, स्वतःकडे खेचायचा आणि मग तो सरळ करायचा. उजवा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. बरोबर. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचं. छान. उजवा पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. बरोबर. आता हीच हाताची पकड जी आपली मांडीच्या खाली आहे ना ती थोडीशी गुडघ्याच्या खाली घ्या. गुडघ्याच्याच खाली, उजवा गुडघ्याच्या खाली आपल्या हाताची पकड घ्या. बरोबर. जी मांडीच्या इथे होती ती आता गुडघ्याच्या इथे आली आहे. आणि पुन्हा पाय फोल्ड करा. आता जी आपण कृती करतोय ती नी जॉईंट साठी आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. पाय वरती घ्या 45 डिग्री वर. बरोबर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरून. 1, मोठं वर्तुळ करायचं पायाने. 2, पाय थोडंसं फोल्ड होऊ देत, पावलं जमिनीला लागू देत, पाऊल जमिनीला येऊ देत. 1 2 3 4 5 6 सर. हा हा. आकडे आता मोठं करा आणि खाली पाय जमिनीला येऊ देत, पाऊल जमिनीला येऊ देत. जर नी प्रॉब्लेम असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल तर तिथल्या तिथे कृती करा. जर गुडघेदुखीचा त्रास नसेल तर मात्र पाऊल पूर्णपणे जमिनीवर टेकू देत आणि मग मोठं वर्तुळ करा. नी जॉईंट्सला हे अतिशय उपयुक्त. हा. आता बरोबर होतंय सगळ्यांचं. आणि आता पुन्हा पाय वर घ्या, पुन्हा पाय वर. आणि आता विरुद्ध बाजूने दिशा बदल करूया. 1 2, बरोबर. पाऊल जमिनीला टेकू दे. 3, बरोबर. 4, छान. आणि 5, बरोबर. सावकाश उजवा पाऊल आधी जमिनीवर येऊ दे आणि मग ते सरळ करा. बघा थोडंसं तुम्हाला गुडघ्यावरती प्रेशर जाणवत असेल. बरं. आता इथे आपण नकळत आपल्या प्रेशर आपल्या पाठीवर सुद्धा जातोय. तर आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. ज्यांना पाठदुखीचा त्रास असेल किंवा कुठेतरी कंबरदुखीचा त्रास असेल तर त्यांनी भिंतीला टेकून हे करायला हरकत नाहीये. ठीक आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. अजून एक कृती करूया. आता आपल्या हाताची पकड डाव्या मांडीच्या खाली जाऊ दे. हाताची पकड डाव्या मांडीच्या खाली जाऊ दे. आपण एक पाय लुजरिंग केलेला आहे. आता दुसरं पण करूया. बरोबर. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. डावा पाय फोल्ड, सरळ. बरोबर. फोल्ड, सरळ. छान. फोल्ड, सरळ. बरोबर. बरोबर. आता हीच हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली जाऊ दे. हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली, पाठीचा कणा सरळ असेल. बरोबर. आणि आता डावा पाय फोल्ड करूया आणि मग तो 45 डिग्री वरती सरळ, पाऊल सिलिंगच्या दिशेला. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज, पाऊल जमिनीला लागू दे. 1, मोठं वर्तुळ. 2, खाली जरा पाय टेकू देत. 3, तुमची हाताची पकड दिसत नाहीये मेघाताई. हाताची पकड गुडघ्याच्या खाली, डाव्या गुडघ्याच्या खाली. दोन्ही हातांची बोटं अशी गुंफून घ्या
आणि त्याची पकड द्या. हा, आणि मग रोटेशन करा. बरोबर. हा, बरोबर. हा, छान. आणि आता दिशा बदल. पुन्हा पाय मध्यभागी येऊ देत आणि अँटी क्लॉक वाईज करून घेऊया. 1 पाऊल जमिनीला जाऊ दे. 2 3 बरोबर. 4 5 थांबायचं आहे. डावं पाऊल जमिनीवर येऊ दे. डावा पाय सरळ करा आणि थोड्या वेळ विश्रांती. तलवार सर, तुम्ही आत्ताच जॉईन झालायत ना? बरोबर ना? हा हा, ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हाला देते, अनम्यूट करायला देते तुम्हाला. बोलूया आपण. तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे का? फक्त मला अंगठ्याने सांगा. हा, ठीक आहे ठीक आहे, आपण बोलूया बोलूया नंतर बोलूया. आता साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. पुन्हा एकदा आपल्या श्वासाची गती वाढलेली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासून पाहूया. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. कपाळावर कोणतीही आठी नसते. सुरुवातीला आज आपण आपलं जे आयडियल ब्रिदिंग पॅटर्न आहे ते आपण पाहिलेलं आहे आणि आता आपण त्याचीच प्रॅक्टिस करतोय. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येत आहे. संपूर्णपणे श्वास सोडून देऊया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जातो. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जातो. आता याला आपण थोडस काउंटिंगचा बेस देऊया. मी काउंटिंग करते त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि काउंटिंग प्रमाणे श्वास सोडायचा आहे. जे आपण आज करणार आहोत समान श्वसन. 1 ते 4 अंक मी मोजेन. त्या अंकांमध्ये आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे आणि तेच अंक मी पुन्हा एकदा काउंट करेन आणि ते काउंट करताना तुम्हाला श्वास सोडायचा आहे. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेतच. डोळे अलगद मिटलेले आहे. तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येत आहे. 1 2 3 4. संपूर्ण श्वास सोडून देऊया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4 3 2 1. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर. 1 2 3 4. संपूर्ण श्वास सोडूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला. 4 3 2 1. अजून एक राऊंड करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. शेवटचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार.
काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया. आपल्या समोर स्क्रीनवरती शांती पाठ दिसतोय. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. डोळे अलगद मिटून घेऊया आणि करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, हाताची कोपरं जमिनीवर, संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आपण आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करीत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. सावकाश दोन्ही हात खाली येतील छातीपाशी. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण, हस्तबंधन आणि नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. जे उशिरा जॉईन झालेत त्यांनी थोडा वेळ थांबा आणि बाकीच्यांनी जायला हरकत नाही. जे लेट जॉईन झाले त्यांनी मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, तुम्ही तुमचा माईक चालू करून बोलू शकता. तुमचा माईक आहे ना तो चालू कर. हा, आता हॅलो. हा, हरिओम. नमस्कार. बरं, तुम्हाला काही हा बोलू का? हा, बोला बोला. 1.5-2 वर्षापूर्वी अँजिओप्लास्टी झाली. ओके. बाकी एंजिओप्लास्टी फक्त झाली आहे ना, एंजिओग्राफी नाही झाली? हो हो, बाकी नाही. अँजिओप्लास्टी झाली. सध्या थोडं जळजळ वगैरे त्रास आहे. आणि बीपी वगैरे काही आहे का? बीपी काही नाही. काल तर तपासल्यावर थोडं वाढलेलं दिसतं. गोळ्या वगैरे काही नाही सध्या. ओके. वय काय आहे सर तुमचं? माझं 60 आहे. 60. ओके, म्हणजे बाउंड्री लाईनला. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. मी यासाठी विचारलं की पुढे जर काही कॉन्ट्राइंडिक्शन असते. आता एंजिओप्लास्टी तुमची किती 2 वर्षापूर्वी झाली आहे का? हो, 1.25-2 वर्षापूर्वी, डिसेंबर 22ला. डिसेंबर 22ला. आता काही त्रास वगैरे होतोय का? म्हणजे काही नाही, काही चालल्यावर दम वगैरे लागतो का किंवा असं काही? नाही नाही, काही नाही. बरं, ठीक आहे. हरिओम. स्वागत आहे तुमचं. यासाठी मी विचारून घेतलं की पुढे आपल्याला काही आसनं शिकायची असतील तर थोडंसं म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे स्वतःकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून. ठीक आहे? हो, बरोबर आहे. चला, भेटूया मग उद्या सकाळी 6:30ला. हरिओम. थोडं मॅडम अजून पित्ताचा त्रास आहे. ओके. म्हणजे ते वयोमानानुसार होत असतं. तुमच्या हा 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 पित्ताच्या वेळा वगैरे कशा आहेत? व्यवस्थित म्हणजे फॉलो करता का? माझं जेवण टाइम टेबल सांगू का? मी इतके दिवस निर्जला उपवास करत होतो. अच्छा. NDS म्हणजे 12 पर्यंत काही घ्यायचं नाही. 12ला ज्यूस घ्यायचं.
नंतर फळ खायचं आणि संध्याकाळी एकदा जेवायचं. हा, मग तो पित्ताचा त्रास तुम्हाला कधीपासून व्हायला लागला? तो आता जस्ट काय झालंय, मी विपश्यना कोर्स केला, हा, विपश्यना पासून व्हायला आहे. 21 दिवसाचा केला का तुम्ही तो 21 डेजचा? विपश्यना नाही, 10 दिवसाचा. 10 दिवसाचा, ओके. कुठे केला तुम्ही हो, तो? इथं सोलापूरला. अच्छा, ओके ओके. कुठे बोलायचं नसतं, काही नसतं, आपलं आपण हो करायचं. हो, 10 दिवस. बरोबर बरोबर. तिथे थोडं टेन्शन आलं, त्यामुळे तेव्हा तिथं जे पित्ताचं सुरू झालं, वाद तिथं सुरू झालाय. अच्छा, तेव्हापासून मग तुम्हाला हा त्रास होतोय का पित्ताचा? हो हो. हा, मग आणि तेच हे परत. जळजळत आहे, हा, हात जळजळत आहे, इथे हे जळजळत आहे, कुठेही दुखतंय. बरोबर बरोबर. ते थोडस आपल्याला कुठेतरी तो परिणाम होतो, पण थोडस हो. जेवणाच्या ज्या वेळा आहेत ना, त्या थोड्याशा जरा हम्म, व्यवस्थित पाळा. आणि हम्म. टाइम टू टाइम जेव्हा जास्त म्हणजे मसालेदार जास्त खाऊ नका, कारण की ते जळजळत आहे ना, म्हणून थोडस हो. हेवी. आता तर तुम्ही म्हणालात की तुम्ही तो उपवास पण केला होता, बरोबर? हा हा. हा, मग थोडस आपलं आता जरा डाएट जो आहे ना, तो थोडासा हलका ठेवा. जर एकदम आपण जास्त मसालेदार खाल्लं ना, की मग आपल्या पोटाला मग तो त्रास होतो. कारण की त्यांनी 10 वेगळं ऑलरेडी ते, म्हणजे आपण काही खात नाही, आपलं पचन एकदम थांबलेलं असतं, आणि एकदम जर आपण हेवी खाल्लं की मग ते परत सुरुवात, हा. त्याचं पचन होण्यासाठी मग त्याला वेळ लागतो. म्हणून थोडस हो. डाएट हलका ठेवा म्हणजे जेवणामध्ये, आणि वेळा नाही, व्यवस्थित हलकच आहे करा. मॅडम आता. हा, हो. म्हणजे टाइम टू मग टाइम आता खायला करा. फळं वगैरे खाऊ ना? हो हो, खा ना, या सगळं खा. सकाळी अनुषपोटी मी फळं खातो. अच्छा, म्हणजे ज्यूस पितो ना, ज्यूस नंतर फळं खातो, मग संध्याकाळी जेवतो, असं आहे. आता ते बरोबर. आयुर्वेदिक डॉक्टर काय काय म्हणाले, नाही म्हणले सकाळी जेवा, दुपारी फळ खा. कुणाचं ऐकायचं आता? ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही जो तुमचा नाश्ता आहे सकाळचा, तो एकदम हो. व्यवस्थित करायचा. हा. मग ते संध्याकाळचं जे जेवण आहे ते तुम्ही अगदी हलकं खायचं, एकदम हलकं नाही, खायचं. हलकच खातो मॅडम मी, हा हा, फक्त भाकरी खातो बस, बाकी काय खात बरोबर नाही, बरोबर. पण जास्त तुमचं खात जे नाही. तिथे पिकतं ना, ते तुम्ही खायचं. म्हणजे तुमचा जो नेहमीचा तुमच्या तुमच्या भागामध्ये, त्या गावामध्ये जे तुमचं पिकतं, म्हणजे ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याची भाकरी, किंवा तिथे हो काय हो, तेच खातो. तुमचे, हा, ते तुमचं जे आहे ते तसंच काळ्या चालू. का आमची काळा गहू पिकवले आहे मी शेतात, काळ्या हा गहूची चपाती खातो मी, हा, मग तुम्ही गोळ्या. खूपच प्रोटीन आहात. हा. हा, तुमचं जे आहे ना, ते तुम्ही तुमचं चालूच ठेवा, जसं खाता तसं. हा हा. ठीक आहे. मग सकाळी 10 वाजता काय घ्यायचं? तुम्ही समजा आता 8 वाजता काही खाल्लत ना, 8 साडेआठ पर्यंत जर काही हम्म. खाल्लं, बरोबर? नाही, मी खातच नाही काय. हा, 8 साडेआठला मी नाही काही का? खात नाही. ओके, हं. अच्छा. मग तुम्ही 10 वाजता तुमचा जो काही नाश्ता आहे तो तुम्ही करू शकता. मग जेवण जेवण हम्म. थोडंसं लेट करा, म्हणजे 4 तासांनी जेवण करा. म्हणजे जे खाल्लेलं आहे ते पूर्ण पचलं पाहिजे ना आपलं. हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, असं. मग नाही, तुम्ही 10 वाजता जेवण करायचं का काय खायचं, खूप फळ वगैरे खायचं? 10 ऍक्च्युली कसं असतं, सकाळचा आपला नाश्ता असतो 8 वाजता, 8 किंवा 8:30 वाजता, किंवा त्याच्या आधी, जसं म्हणजे कोणी कुणाचं कसं टाइम टेबल आहे माहिती नाही. आता गावाकडे नॉर्मली सकाळी ते नाश्ता करतात, भाकरी वगैरे खातात, आणि हो, त्याच्यानंतर मग 12 वाजता, 12-1 वाजता ते जेवण जेवतात, बरोबर ना? जेवतात. हा हा. हा, असं आपलं गावचं तो शेड्यूल आपला तसा एक ठरलेलाच असतो. आणि हो त्याच्यानंतर हो मग मग ते मला असं वाटतं मध्ये तर ते काही खातच नसतील, मग डायरेक्ट रात्री जेवण असतं त्यांचं, हो, बरोबर? रात्री जेवतात. हा, हा. मग आपण पण तुमच्या जसं शरीराला जसं जमेल ना, त्याप्रमाणे तुम्ही करा, म्हणजे त्याला जशी सवय आहे तसं. पण जो एकदा तुम्ही तो जो बर. म्हणजे आहार जो फॉलो करता ना, मग तोच तसाच कायम स्वरूपी ठेवा. जर आपण तो थोडासा बदलला ना, की मग थोडासा आपल्याला त्रास होतो, शरीराला त्रास होतो. मग आता तुमचे जे डॉक्टर चालू आहेत ना, त्यांच्याप्रमाणे तुम्ही जरी तसं केलं ना तरीही चालेल. हम्म. मला ते म्हणजे योग्य वाटले नाही हो मॅडम. अच्छा, मी म्हणजे 10ला मी ज्यूस पितो, फ्रुटे 40 फळांचा ज्यूस आहे, हा
आणि नंतर 11-12 वाजता फळ खातो. मग जेवता कधी? संध्याकाळीच. अरे बापरे, तुमचं काय वजन वगैरे वाढले म्हणून तुम्ही डाएट म्हणजे हे सगळं करताय का? कशाने? ते अँजिओप्लास्टी झाल्यापासून मी केलं. वजन होतं माझं, कमी झालं खूप वजन. अच्छा अच्छा. हम्म. हा, त्या अँजिओप्लास्टीमुळे ऍक्च्युली ना म्हणजे आपल्याला जास्त तुम्हाला हेवी पण खाणं गरजेचं नाहीये. हा, एकदम पोटभर पण तुम्ही जास्त जेवू शकत नाही. तुम्हाला थोडंसं ते कंट्रोल ठेवायचं असतो, म्हणून तुम्हाला मे बी डॉक्टरांनी हे सांगितलेलं आहे. डॉक्टरांनी नाही सांगितलं मॅडम. मग ते माझे मी ते बघून केलो. एनडीएस म्हणून एक सिस्टीम आहे, न्यू अच्छा. डायट सिस्टीम. ओके. अच्छा, ते ते पण ते तुम्हाला मला तरी चांगलं सूट याच्यामध्ये झालं सांगितलं. होतं. हा, ते चांगलं सूट झालं होतं मला. ओके. पण ते विपश्यनाला जाऊन ते आल्यापासून थोडं असं डिस्टर्ब झालंय. ओके. मग तुम्ही पूर्वी कसं करत होतात? पूर्वी कसं म्हणजे तुमचा नाश्ता किंवा भाकरी वगैरे कधी खायचा? नाही, 12 पर्यंत मी काहीच खात नव्हतो, पाणी सुद्धा पित नव्हतो. अरे बापरे, मग ते पित्त होतं, मग ऍसिड जमा हा होतो पोटामध्ये. आपण जर समजा हा काही हा, न खाल्लं तर पोटामध्ये ऍसिड जमा होतं आणि मग तो पित्ताचा त्रास होतो. म्हणून थोडस बर का होईना खायचं, रिकाम्या बर पोटी. बर बर. हा, हम्म. थोडस खात जा. असं एकदम रिकाम्या पोटी नका राहत जाऊ, कारण की आपण मग आपली एक्स्ट्रा एनर्जी लागते, मग थोडंसं आपल्याला थकल्यासारखं होतं, एकदम गळल्यासारखं होतं जर आपण असं मध्येच काहीच नाही खाल्लं तर. त्यामुळे थोडस हम्म. खात जा. म्हणजे आता समजा तुम्ही बर 8ला नाश्ता केलात ना, तर 12 वाजता 12:30 वाजता जेवण जेवत जा. असं बर बर बर. असं करत जा. हा, ठीक. ठीक आहे, चालेल. ओके चला, हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 साडेसहाला. ओके. हा ठीक. नमस्कार.